अखेर कॉक्रोच जिंकले, जंतर मंतरवर जल्लोष, राजीनामा झाला तरी आंदोलन का सुरू राहणार? कॉक्रोच जनता पार्टीच्या मागण्या काय? आता सरकार काय भूमिका घेणार? हा जल्लोष झाला जंतर मंतरवर, कारण एक मोठी मागणी पूर्ण झाली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय. गेले महिनाभर दिल्लीच्या गरमीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाल्यानं जगभरात याची चर्चा होतीये. पण शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही केवळ एकच मागणी होती जी पूर्ण झाली आहे, असं सांगत कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन पुढेही सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलंय. आणखी कोणत्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू राहणार आहे, कोणत्या आहेत त्या मागण्या ज्यासाठी राजधानी दिल्लीसह देशभरात लढा सुरू राहणार आहे, पाहूया. नीट पेपर फुटीला आणि शिक्षण व्यवस्थेच्या गोंधळाला धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी भूमिका कॉक्रोच जनता पार्टीनं घेतली होती. काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही, असं सीजेपीनं सांगितलं होतं. त्यानुसार गेले महिनाभर दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थी ठाण मांडून बसले. विद्यार्थ्यांच्या दबावासमोर केंद्र सरकारला झुकावं लागलं, कारण सरकारनं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. पण या राजीनाम्यानंतरही जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं कॉक्रोच जनता पार्टीनं जाहीर केलंय. यासाठीच्या मागण्या सांगत सीजेपीनं भूमिका स्पष्ट केली आहे. यातली पहिली मागणी होती धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, जी आता मान्य झाली आहे. दुसरी मागणी आहे पेपर लीकमुळे ज्या विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 1 कोटींची आर्थिक मदत. तिसरी मागणी आहे आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर दाखल गुन्हे हटवावेत. आणि चौथी मागणी आहे 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याप्रकरणी कारवाई, तसंच सशस्त्र दल म्हणजे RAF आणि दिल्ली पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांची जाहीर माफी. या मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नसल्यानं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार अभिजित दिपकेंनी जाहीर केला. ते म्हणाले, 20 जुलै रोजी दिल्लीत संसदेवर जाणाऱ्या मोर्चावर पोलिसांनी जो लाठीचार्ज केला होता त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. DCP संदीप लांबा, ACP अजय शर्मा, सचिन शर्मा यांनी तरुणांवर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 20 जुलैनंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले, ते सर्व मागे घेतले पाहिजेत, अशा मागण्या त्यांनी केल्या. पाहूया सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले. तो डरना नहीं है, डेमोक्रेसी है. अगर डेमोक्रेसी में बोलने से डर लगने लगे तो कैसी डेमोक्रेसी है? डरना नहीं है. अगर अपनी आवाज उठाओगे तभी ये लोग लाइन में रहेंगे, और इन्हें लाइन में रखना जरूरी है. इन्हें लाइन में रखना जरूरी है, क्योंकि ये जो आज खुद को बादशाह समझ बैठे हैं ना, ये हमारी वजह से बैठे हुए हैं. और इस्तीफा हो गया है, लेकिन हमारी 2 और मांगे. ऐसे ही नहीं जाएंगे. नीचे उतरो. ऐसे नहीं जाएंगे. कॉकरोच है, एक बार घुसता है तो निकलता नहीं है कॉकरोच. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो हो गया, लेकिन जिन बच्चों ने सुसाइड करी है उनके परिवार को 1 करोड़ का मुआवजा और मिलना चाहिए ना? मिलना चाहिए ना? 1 करोड़ का मुआवजा उन सारे परिवारों को. और दूसरा, ये जो पुलिस वाले गुंडों ने हरकत करी थी 20 तारीख को, उसके ऊपर पुलिस वालों के ऊपर एक्शन तो होना ही चाहिए. DCP संदीप लांबा, ACP अजय शर्मा, सचिन शर्मा, ये जो लाठियां चलाई है ना अपने अमित शाह और मोदी के नाम पर, अभी एक इस्तीफा हुआ है. याद रखना, कॉकरोच से पंगा नहीं लेना है. अगर एक मंत्री का इस्तीफा ले सकते हो तो तुम लोग क्या हो? तुम्हारी हमने लाठियां खा ली, सर फुड़वा लिया. इस देश के स्टूडेंट्स ने बहुत हिम्मत वाला काम करा है. दरम्यान आता दिपके यांच्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत आम्ही कॉक्रोच आहोत, एकदा घुसलो की बाहेर पडत नाही, असा टोला लगावत कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा दिलाय. आता सरकार या मागण्या कधी पूर्ण करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.